दादांच्या अपघातावरून पुन्हा संशय कल्लोळ. अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी. आमदार रोहित पवारांचा खळबळजनक दावा. पायलटची संशयास्पद भूमिका, डीजीसीएचा प्राथमिक अहवाल, ब्लॅक बॉक्सचं सत्य यावरून एक ना अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या रोहित पवारांनी पुन्हा खळबळजनक दावा केलाय. दादांच्या विमान अपघातावरून सुरू असलेली गौप्यस्फोटांची मालिका आता थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच दादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झाल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त करत सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी केली आहे. इथं असणाऱ्या काही लोकांशी बोलल्यानंतर हे खरं खोटं हे इन्व्हेस्टिगेशन, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मध्ये सीआयडीला विचारावं लागेल. नाही तर सीआयडीला काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ऍक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती असं लोकांचं मत आहे. ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे. हे त्या सीआयडी आणि सीबीआयने करावं, याच्यात थोडंसं लक्ष घालावं असं आमचं मत आहे. याआधी एआयबीच्या 22 पानी अहवालात विमान झाडाला धडकल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यावेळी बारामतीतील स्थानिकांनी अपघातस्थळी कुठलंच मोठं झाड नसल्याचा खुलासा करत संशयाला वाट मोकळी करून दिली होती. अशातच चौथी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी बारामती विमानतळाच्या रेकीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. आधीच रोहित पवारांच्या पत्रकार परिषदांनी पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण केलाय. अशात या रेकी प्रकरणाची चौकशी होणार का? विमानतळावर रेकी कोणी आणि का केली याचं सत्य बाहेर येणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.